नमस्ते सर. नमस्ते. सर आपली एक ओळख करून द्या. माझं नाव नितीन संपत टिळेकर, राहणार उंडवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. सर ही ऊसाचं पीक आपलंच आहे ना? हो आपलं. तर ही ऊसाचं क्षेत्र किती आपले? हे 2.5 एकर लागण आहे सगळी टोटल. ही पलीकडची आणि ही 2.5 एकर लागण. ही व्हरायटी कोणती आपल्या हातात येते? 86-032. 86-032 आहे. ह्या विषयात तुम्हाला असं वेगळं काय वाटतं की ह्या कशामुळे असेल काय? ऊसाची जाडी, कांड्यांची लांबी आणि ऊसाची उंची. हा, पण कशामुळे ही जे तुम्हाला आता बदल जो दिसतोय कशामुळे असेल असं तुम्हाला वाटतं? आम्ही पूर्वी रासायनिक भरपूर वापरलो होतो ह्याच्या आधीच्या पिकांना. हा, शेणखत वगैरे पण वापरायचं, पण एवढा रिझल्ट नव्हता. पण ह्यावेळेस आपलं कृषी अमृत आणि रूट न्यूट्री वापरलं होतं. कृषामृत RNPH चा बेसोडच भरला होता. हो, बांधणीच्या वेळेस वापरलं होतं. मधूनच सुरुवात केली. मधनच चालू केलं हा. म्हणजे शेवटच्या स्टेज शेवटच्या स्टेज एकदम एकच डोस झाला आता जर शेवटच्या स्टेजला तुम्ही वापरून तर साधारण तुम्हाला पहिल्यापेक्षा आता किती फरक वाटतोय? असं साधारण तुम्हाला काय काय अंदाज असं फरक काय काय वाटतोय दरवर्षीपेक्षा? हे 1.5 एकर रान आहे. हम्म. ह्याच्यामध्ये पूर्वी 90-95 टन निघायचा सगळा मिळून. हा, आता साधारणतः 120-125 आसपास निघन 1.5 एकरामध्ये. म्हणजे 21-25 टनाचा साधारण तुम्हाला एक अंदाज आला की बाबा वाढतोय आपल्या ह्याच्यात. आता साधारण तुम्हाला ही जी पेरायचं अंतर आहे, ही पेरायचं अंतर तुमचं बारकाने सर्च केलं तर ही ऊस आता एवढा असायचा का तुमचा पेरायला 86 चा? जाडी नव्हती. आता ही जाडी साधारण बघायची भेंड्याला कशी ऊसाचे कांडे कमी, कसे त्या मापात कांडे असायचे लहान पेर. लहान पेरायच्या. आता साधारण ऊस किती दिवसात झाला आपला? आता हा 18 महिन्याचा होईल. आता 18 महिन्याचा आहे. 18 महिन्याचा होऊन सुद्धा तुम्हाला आता वाढीला ह्याला काय फरक वाटतोय का? वाढ चालू आहे. नाही, वाढ चालू आहे अजून. वाढ चालू आहे. तर आता बारकाईने तुम्ही सर्च केलं तर ही जमीन सुद्धा तुमची पूर्ण मुरमाड आहे. पूर्ण म्हणजे खडे कसे खाले हे पहा ना, दगडीच येते ते. हा, पूर्ण वाळवट दगडाच्या आहे, सुद्धा हा. तुम्हाला हा या परिस्थितीत एवढा पाऊस असून सुद्धा तुम्हाला वाढीला ह्याला अजून कंटिन्यू चालू या. तुम्ही सॉइल बिल आतापर्यंत किती सोडले ह्याला साधारण? ह्याच्यात अर्ध्यातूनच सुरुवात झाली होती. शेवटच्या बांधणीला झाल्यामुळे त्याला 4-1 लिटर गेलेलं आहे एकरी फक्त. फक्त 4 लिटर सोडले. आणि कृषी अमृत दहा कृषामध्ये बेसोडच भरले. RNPH किती घेतले होते? RNPH त्यावेळेस 3-3 पाकिटं घेतली होती. 3 पाकिट शेवटच्या स्टेजला तुम्ही वापरल्यामुळे. तर आता साधारण तुमचं आता जे आपण कृषी अमृत RNPH वापरलं तुम्हाला असं अजून जमिनीत काय काय असं फेरबदल काय फरक काय जमीन ना जी पहिली चिवट होती ना हा, ती आता थोडीशी अशी भुसभुशीत वाटते, भुसभुशीत वाटतं. सॉफ्ट वाटते. तर तुम्हाला पाणी देण्यात येत. पाणी जी पहिलं पाणी धरून ठेवायचं. अदरवाईज तुम्ही पाणी जे उन्हाळ्यात असं ताण बसलं की पाणी जास्त मागायचं. असं काय अजून दुसरा काय काय फरक जाणवतोय का? नाही, हे बघ, ह्याच्या आधीच तर 20-25 दिवसांनी पाणी दिलं होतं. 20-25 दिवसापूर्वी दिलं होतं. तरी त्यांनी काळुकी सोडली होती. आता सुद्धा 25 दिवस झाले भिजावल्यानंतर. ऊस तोडी यायची ऑलरेडी एवढं मुरमाड जमीन असून तुमचं 25 दिवस पाणी नाही. आम्ही 15 दिवसांनीच पाण्याने जरी द्यायचं म्हणतो ना उन्हाळ्यात, तरी 15 दिवसांनीच देत होतो. मध्ये नव्हतं पाणी. आता ह्याच्या अगोदर तुम्ही रासायनिक वापरायचं त्या टायमाला काय परिस्थिती होती बरं? त्यावेळेस म्हणजे आम्ही 8 दिवसा भिजवायचं आणि रातपाळीला परत मोकर पण सोडत होतो. तरी ऊस सुकायचा, तरी असं ऊस नसायचं. म्हणजे तरी बी सुकायचं. 8 दिवसाला पाणी देऊन बी सुकत होता. आता 20 आणि 25 दिवस एवढा दिवस गॅप ठेवून सुद्धा तुमचं ऑलरेडी ग्रीनरी जागे होईल. तर आता बारकाईने सर्च केलं तुम्ही. आता ही जी तुमचं आता ही वगळी पाणी एवढं वाटतं रानात, पावसाळ्यात पाणी साठतं. तुम्हाला त्या पावसाळ्या वातावरणात तुम्हाला कसं बाकी प्रादुर्भाव जाणवला की हे खालचं 10 पांडे ना, त्यात पाणी जास्त पावसाळ्यात साठलेलं जास्त पाणी. त्यात काय असा फरक जाणवला की बाबा त्याच्यातला ऊस ह्याच्यापेक्षा चांगला आहे. ती थोडं ह्याच्यापेक्षा म्हणजे पाणी साठून सुद्धा ह्याच्यापेक्षा वरते. रान पण चांगलं असलं तरी पाणी कंटिन्यू असतं त्याच्यात. म्हणजे आता त्यात एक बघण्यासारखे झाले की बाबा कृषी अमृत RNPH वापरलं पाणी लिच आउट करून मुळी थांबली नाही त्याची. मुळी नाही थांबली. मुळी थांबली नाही त्यामुळे तुम्हाला बाकी ह्याला इफेक्ट जाणवला. तर आता साधारण तुम्ही अजून बाकी बदल बघितला तर ऊसाचं साधारण वजन किती असेल तुमच्या? ऊसाचं आता हे 2.5 किलोच्या आसपास, 2.5 ते 3 किलो ऊस भरला आहे. 3 किलो साधारण. ह्याच्या अगोदरचं तुमचं किती? 2-2.25 किलोचं असेल? नाही, 1.5-2 किलोच्या आसपास. 1.5-2 किलो. 1.5-2 आता तुम्ही काका तुम्ही पहिली शेती करायचा इथपर्यंत वाढायचं फक्त. इथपर्यंत वाढायचं. आता हे साधारण पेरणी किती तुम्ही मोजलं का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आसपास आहे ऊस. तर साधारण तुमचं ह्याच्या अगोदर तुम्ही म्हणायचं 40-50 टन आवरेज निघते. आता तुम्हाला ह्याच्यात आता वापरल्यानंतर असं किती आता शाश्वती किती आली की बाबा आता एक डोस तुम्ही वापरलेला, एक डोस मध्ये तुम्हाला किती अंदाज आवरेज? आता याच्यात एकराच्या हिशोबाने पाहायला गेलं तर 75-80 टनाच्या आसपास निघलं पाहिजे. 75-80 म्हणजे तुम्हाला एवढ्या ह्याच्यात तुम्हाला 20-30 टनाचा आवरेज कॉन्फिडन्स आला.
आता तुम्ही बाकी उसाला दुसरे वापरायला आता लागला. हे याचा आम्ही शेवटच्याला वापरून एवढा रिझल्ट पाहिला. आम्ही आता त्या बाजूला 2.5 एकर लागण केली आहे. हा. तिकडे लागणीपासूनच सुरुवात केली टाकायला. लागणीपासून पण स्वतःचा एक आत्मविश्वास वाढला. हो. त्यातनं काय तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सांगू शकता? नाही, हे वापरायला पाहिजे. वापरल्यानंतर तुम्हाला ते वैयक्तिक अनुभव आला, पण ते शेतकऱ्यांना असं काय सांगू शकतात की वापरल्यानंतर किती वापरायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? पिकांना तर खत कुठलं रासायनिक पण टाकावं लागतं, हे पण टाकावं लागतं. जर हे टाकून जर उत्पन्न वाढत असेल, रासायनिकचं आता काय झालंय, 10 बॅग टाकलं तर तेवढंच उत्पन्न निघतंय. तुम्ही 20 बॅग टाकलं तरी तेवढंच उत्पन्न म्हणजे निघतंय. खर्च वाढून बी हाय एवढं मग तुमचं आवरेज एक लिमिटच्या पुढे तुम्ही किती खायला टाका ते उत्पन्नाच्या पुढे जात नाही. म्हणजे तसं ह्याचं जेवढं तुम्ही टाकाल तेवढं उत्पन्न आता तुम्हाला रासायनिक देतं. टाकून तुमची जमिनीचं ते ऑलरेडी तुमचं सेंद्रिय खत आमचं कडक चिवट जमीन हा, झाली. जे मग आवड झाली ते पूर्ण लिच आउट म्हणजे पाणी बिणी सगळं खतावजी ते आता सगळं. पलीकडे आम्ही नांगरत होतो ना, हा. त्यात 55 HP चा ट्रॅक्टर नांगरताना उभा राहायचा, 10 पान नांगरलं की उभा करायला गरम होत होता. म्हणजे एवढी बेंदाची आता त्यात लागण करताना सुद्धा ऊस दबत नव्हता अजिबात. तसंच टिपर वरची काढलं होतं, एवढं निभार झालं. लाईन पडली होती ना, म्हणजे सगळं रासायनिक मुळे तुम्हाला हबी बदल जाणवले की बाबा जमीन एवढी आपली हार्ड येते. आता ते ऊस बांधणी करताना तो ट्रॅक्टरवाला पण म्हणला अपेक्षापेक्षा चांगलंच रान निघाले. मला एवढी म्हणजे तुम्ही अपेक्षा रानाची नव्हती सुरुवातीला जी मेहनत करत होता त्यावेळेस असे जमीन नव्हती ना, आता एवढं पीक असून बी तुमची भुसभुशीत जमीन झाली. अवजारवाली सागायला लागली ना बांधणीवाली. म्हणजे जमीन बी भुसभुशीत झाली. आता तुम्ही साधारण जर खर्चाचा अंदाज काढायला गेला, तुम्हाला असं एसटी वैदिक मध्ये खर्च जास्त वाटतो का जास्त कमी वाटतो रासायनिकच्या तुलनेत जर विचार केला तर? नाही, रासायनिकचे एसीटीचा आता होतोय खर्च, हा. पण ते उत्पन्नाच्या पानाने पाहिलं तर खर्च नाही येते. आता साधारण तुमचं 25 टन वाढलं, 25 टनाचं आवरेज वाढलं तरी 25 टनाचं साधारण किती, साधारण 75,000 75,000 75,000 वाढलं. तुम्ही एकरी खर्च किती रासायनिक करता? खर्चापेक्षा 15-20 हजार जास्त झाला आता. हा. पण आता आम्ही रानाचा पूर्ण कस काढलेला आहे म्हणलं त्याला तेवढं देणं पण गरजेचं 25 आहे चं ना. आवरेज वाढलं, सुरुवात आहे ना, 75 सुरुवातीला जास्त तुमचा खर्च वरच्यावर निघून जाते, बाकी प्रॉफिट आपल्या एज इट इज जागेवर राहते. हो, आता आणि आम्ही ह्या रानाला महत्वाचं म्हणजे ह्या रानाला सरांनी फक्त 8,000 एकरी खर्च केला आपल्या डोसचा. शेवटचा डोस एकरी 8,000 रुपये खर्च फक्त 8,000 25 टन वाढले. 8,000 खर्च करून त्यांना एकरी 25 टन उत्पादन भेटले जास्त. ते म्हणले होते आपले 3 डोस करावे लागतात, हा, हा. पण आपलं एकच झालं शेवटच्या शेवटच्या आणि ऊस स्टेजला मोठा झाल्यामुळे काही टाकता आलं नाही मग त्याच्यात. शेवटच्या स्टेजला तुम्हाला माहिती आल्याच नंतर वळला तुम्ही ह्या मार्गाने की बाबा हे आपण करून बघू. तर तिकडे आता एरिया वगैरे काही टाकलं तिकडे नाही. आता काहीच दुसरं काही नाही. टोटल तुम्ही आता पूर्ण ऑर्गॅनिक शेती Complete तुम्ही आपलं SCT वैदिक आता बांधणी करताना शक्ती सम्राटचं जे आपलं आहे ना वैदिकचं ते SSM. टाकलंय. SCT SSM. आता हे एससीसी मी टाकल्यानंतर असं काय त्या ऊसात काय काय फरक जाणार त्यात? आज पाणी नाही दिलं. पाणीच नाही पाणी दिलं नाही दिलं, आता नुसतं बाळबंदी केली. बाहेरून केली. रासायनिकच्या ऊसात आणि ह्या ऊसात पाहून तुम्हाला एक समाधान भासतं काय हो, मनापासून? एक असं- मनापासून म्हणजे ह्याच्यात समाधान वाटलं म्हणून मी तिकडे रिस्क एक- म्हणजे एक हे बघून धडा तुम्हाला केला चांगलं तिकडे. वाटलं म्हणून तुम्ही आता 1-2 चक्राला पडून तिथं लागणीपासूनच सुरुवात केली ना. आणि सर बरं का एखाद्याचा विश्वास बसत नसेल ना, आता आम्ही ते पावत्या शिवाय पण धुळ्यात खातो. आणि इथं किती सगळ्यांना वापरले ते. उन्नी लागली होती. उगाच आपल्याला काही उन्नी ठेवलं नव्हती नाही. त्या म्हणजे लागणीत. उन्नीचा एक तुम्हाला उन्नी अनुभव नाही आला. लागली. जे आता बाकी तुमच्या भागात जे रान असे हलकी रान आहे, त्या भागात तो उन्नीचा लय प्रादुर्भाव आहे. ते गडी लागण करणारी पण मला म्हणले ना हा. की ह्याच्यात उन्नी नाही, एक ठिकाणी होते म्हणले तिथं मेलेले सापडले होते त्यांना. म्हणजे ते बी उन्नी गायब झाले त्यामध्ये. म्हणजे फक्त कृषी अमृत कृषी टाकलं होतं. अमृत टाकलं होतं ते म्हणजे हे तेलकट काय येतंय पाणीवर, म्हणजे असं वास काय येतोय तंबाखूगत. अहो म्हणतात ते आम्ही कृषी अमृत टाकलंय ना त्याच्यात, त्याच्यामुळे ते तेलकट वगैरे दिसत असेल, म्हणजे त्याच्यामुळे ते मेले असते. आता रोग राहिला त्याला ह्याला काय फरक वाटतो का? नवीन लागवडीला तुम्हाला मवा बिवा काय शेजारी पांढरा मावा आला ह्याच्यावर कुठंच मावा नाही. आता ते शेजारी दाखवलं आणि त्यांनी ड्रोननी फवारलं, ह्याच्यावर अजून काहीच नाही. म्हणजे ह्याच्या फवारणी सुद्धा नाही. नाही म्हणजे तुमचा फवारणी सुद्धा खर्च वाचला आणि वरनं पिकाची बी सुधारणा तुम्हाला बाकीचे त्यांच्या तुलनेत तुमचं पीक बी चांगलं दिसतंय. म्हणजे एवढ्याशा कमी खर्चात बी तुम्ही एवढं हे केलं. आणि वापरण्याचं मेन रिझन जर सरांना विचारलं तुम्ही तर हा जो पट्टा आहे हा सगळ्यात कमी उत्पन्नाचा पट्टा आहे यांचा. म्हणजे सगळ्यात कमी उत्पन्न असून बी त्याच्यात आम्ही ट्रायलला घेतलं जमिनी होतं. हे मला म्हणते ते तुम्ही 10 पांडाचं करून पहा. नाही म्हणलं 10 पांडाचं करण्यापेक्षा 2.5 एकराचा प्लॉट आहे, 2.5 एकराचा सगळ्यालाच शेती करतो म्हणजे म्हणजे. जे होईल ते होईल. जे आता तुम्ही वापरले तसं बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काही का असं हे करू शकता की बाबा तुम्ही मी काय- सांगितलंय तर भरपूर लोकांना, पण अजून लोकांचा बसत नाही. विश्वास विश्वास बसत बसत नाही. नाही. खर्च म्हणलं की ते फक्त खर्चाचा विचार करतात, उत्पन्नाचा विचार करत नाही ते. हा, हा. म्हणजे शेवटी तुमचं 20,000 गेलं तर बँकेतल्या दामदुट्टी गतच आहे ना. उत्पन्न जर तुमचं 20 टन वाढून मिळालं, 70-75 वाढले तर 20,000 खर्चाला गेलं तरी 50 वाढून मिळले ना. म्हणजे तुम्हाला एसटी वैद्यकीय मध्ये कळलं की बाबा ह्याच्यात जर जमिनी खर्च जास्त केला तर तुम्हाला वरचा फवारणीचा ह्याचा जे पिकात उत्पन्नात वाढ दिसते. बरोबर. आता साधारण तुमचं बाकीचे आजूबाजूला आपले शेतकरी त्यांना एक व्हिडिओ मार्फत तुम्ही काय मार्गदर्शन देताल की बाबा हे केलं तर काय होईल, असं काय वाटतं? यांनी वापरून पाहायला पाहिजे ते. हा. त्यांना जर फरक पडला
तर त्यांनी पुढे करावं. 10 पाण्याचा प्लॉट जेव्हा 10 पाटात कमीत कमी 10 मी गुंठ्याला आता try सगळ्यात केला माझं ह्या क्षेत्रात जेवढं सगळ्यात हलकं रान होतं त्याच्यात वापरलं. सुरुवातीला एकच डोस वापरला. जे तुमचे 3 डोस असतात ते एकच केलाय डोस, तरी मला एवढा रिझल्ट आल्यामुळे मी 2.5 एकराला लगेच पुढे वापरलं. 2.5 एकर यंदा 4 दिवस मी आधीच सांगतो आपल्याला, मला आता बांधणी करायची, हे खत लागणार आहे, ते तयारीत असतात, जायचं घेऊन यायचं टाकून जायचं. आपल्याला मार्गदर्शन कोण करतं? गायकवाडचं. काय करतो सर? नमस्ते, आपली ओळख करून द्या. माझं नाव चंद्रकांत गायकवाड. आपले SCT वैदिकचं शॉप आहे बोरियांदी फाटा येथे. नमस्ते. नमस्ते.